सन्माननीय सभापती अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य दटके साहेबांनी जे दोन प्रश्न विचारलेले आहेत की नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास अशा पद्धतीने भाडेपट्ट्याने दिलेले जे काही प्लॉट्स आहेत किंवा ज्या काही मालमत्ता आहेत त्याचा नियमित भाडे करार किंवा त्यांना जी काही अटी शर्ती घातलेल्या आहेत त्याप्रमाणे त्यांचा भाडे करार या ठिकाणी चालू आहे। सन्माननीय सदस्यांची मागणी आहे की नागपूर सुधार प्रन्यासने काही प्रस्ताव ह्या प्रॉपर्टीज या फ्री होल्ड कराव्यात आणि त्या गाळेधारकांना किंवा त्या प्लॉट धारकांना द्याव्यात। तर असा प्रस्ताव सन्माननीय सभापती अध्यक्ष महोदय नुकताच म्हणजे 12/12/2025 ला, आज मला वाटतं 14 तारीख आहे, 2 दिवसापूर्वी हा प्रस्ताव आलेला आहे। तो प्रस्ताव तपासावा लागेल, LNGD असेल, फायनान्स असेल, या सगळ्या विभागांकडून त्याचा अभिप्राय घ्यावा लागेल। तो प्रस्ताव तपासण्याची कार्यवाही तात्काळ सुरू केली जाईल आणि सन्माननीय अध्यक्ष महाराज, ह्या फ्री होल्ड प्रॉपर्टी करणं याला एक धोरण आणावं लागेल। कारण एखादा प्रस्तावाची नसती आली, एखाद्या प्रस्तावाचा आधी सभेचा ठराव आला, तो तपासला आणि त्याच्यावर एक निर्णय घेतला आणि तो एका महानगरपालिकेकडे घेण्यापुरता तो संपूर्ण राज्याला सुद्धा या ठिकाणी लागू होणार आहे। त्यामुळे सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की ह्या प्रॉपर्टीचा लीज किंवा लीज बऱ्याच दिवसापूर्वी दिलेला आहे, महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वीपासून त्या प्रॉपर्टीज आहेत, ही जरी वस्तुस्थिती असली तरी या संदर्भामध्ये अधिवेशन झाल्यानंतर या विभागाचा प्रभारी मंत्री म्हणून ज्यांनी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे अशा सन्माननीय सदस्यांना बोलवून त्यांचं काय मत आहे या संदर्भातली बैठक मी स्वतः घेईन। पण या संदर्भात एक स्वतंत्र धोरण आणावं लागेल। बैठकीमध्ये आम्ही चर्चा करू आणि निश्चितपणे त्या बाबतीत आम्ही उचित कार्यवाही करू। अध्यक्ष महोदय, नीट उत्तर माझ्याकडे आहे। मी काय सांगितलं सन्माननीय सदस्यांना, किती उशिरा लक्षवेधी आल्या तरी नागपूर अधिवेशनात आम्ही पहाटे झोपतो, त्यामुळे मी पूर्ण ब्रीफिंग घेतलेलं आहे। नीटच उत्तर माझ्याकडे आहे, नीटच उत्तर मी सन्माननीय सदस्यांना देतोय। त्यामुळे आणि अशा पद्धतीनं एक प्रॉपर्टी, 2 प्रॉपर्टी, 5 प्रॉपर्टीचा वेगळा निर्णय करण्यापेक्षा काही धोरण आणता येते का, म्हणून मी सांगितलं की सन्माननीय सदस्यांना बोलवतो, अधिकाऱ्यांना बोलवतो, LNGDच्या लोकांना बोलवतो, UDच्या अधिकाऱ्यांना बोलवतो, सगळ्यांची आम्ही बैठक घेतो आणि बैठकीतली चर्चा अंतिम निर्णयासाठी माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्र्यांच्या समोर सादर करतो।